नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याचं कारस्थान दिवसेंदिवस वाढतच चाललेलं असतं. लताबाईंची खरी मुलगी जानकी असून देखील ऐश्वर्याने लताबाईंना सांगितलेलं असतं की मी तुझी मुलगी आहे आणि मलाच तू मधुभाऊंच्या आश्रमामध्ये ठेवलं होतंस. पण प्रेक्षकांनो, जानकीसुद्धा इथे हार मानत नाही. तिने आता ठरवलेलं असतं. ती म्हणते काहीही झालं ना तरीसुद्धा लताबाई वाईट नाही आहेत. मला माहिती आहे ऐश्वर्याच्या सांगण्यावरून त्या हे सगळं नाटक करतायत असं जानकीला समजलेलं असतं. तेव्हा जानकी म्हणते की लताबाईंना ऐश्वर्याच्या कारस्थानाबद्दल सांगायला हवं आणि त्यांच्याकडूनच आता सत्य काय आहे ना ते वधवून घ्यायला हवं. पण प्रेक्षकांनो, इथे आता जानकीला खूप मोठी गोष्ट ही कळलेली असते. तर इथे ऐश्वर्याबद्दलचं सत्य स्वतः लतानेच जानकीला सांगितलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, अचानकपणे असं काय घडतं येणाऱ्या भागामध्ये की इथे जानकीला स्वतः लताने ऐश्वर्याचं सत्य सांगितलेलं असतं आणि त्यामुळे खूप मोठ्या गोष्टीचा धमाका झालेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे जानकीने स्वतःकडे असलेलं पाकिट, जे सॅम्पलचं पाकिट आहे ते आपल्या रूममध्ये ठेवलेलं असतं. ते उघडून बघितल्यानंतर त्या सॅम्पलच्या पाकिटामध्ये तिला ऋषिकेशचे छोटे छोटे केस सापडत नाही, तर तिला इथे मुलींसारखे मोठे मोठे केस सापडतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता जानकीला खूप मोठा धक्का हा बसलेला असतो. जर हे सॅम्पल ऋषिकेशचं होतं तर मग त्याच्यामध्ये ऋषिकेशचे केस हवेत, हे एखाद्या मुलीचे केस आहेत. त्यामुळे इथे आता सॅम्पलमध्ये ऋषिकेशच्या जागी एखाद्या मुलीचे केस का असतील आणि त्या मुलीचे केस ठेवण्याचं कारण तरी काय? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकीने खूपच जास्त भन्नाट अशी आयडिया केलेली असते आणि ती आयडिया म्हणते की आता मी स्वतः जाते आणि लताबाईंनाच सत्य काय आहे ते विचारते. तेव्हा जानकी जाऊन लताबाईंना आपल्या मुलीची शपथ देते. लताबाईंना आपल्या मुलीची शपथ दिल्यानंतर लताबाईंनी लगेचच इथे आता ऐश्वर्याचं सत्य सांगितलेलं असतं. लता म्हणत असते की ऐश्वर्या हीच माझी मुलगी आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता ऐश्वर्याच्या कारस्थानामध्ये ती स्वतः अडकलेली असते. जानकीसाठी जे चक्रव्यूह त्याच्यामध्ये अडकवण्यात आलेलं असतं, त्या चक्रव्यूहमध्ये स्वतः आता ऐश्वर्या अडकलेली असते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याने स्वतः हे कबूल केलेलं असतं की लता ही तिची आई नाही आहे, तर लता ही जानकीची आई आहे. त्यामुळे इथे आता ऐश्वर्याने ज्या चक्रव्यूहमध्ये जानकीला अडकवण्याचा प्रयत्न केलेला असतो, जानकीने आता त्या चक्रव्यूहमध्ये ऐश्वर्या आणि सारंग या दोघांनासुद्धा अडकवलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता जानकीने ऐश्वर्याची चांगलीच वाट लावलेली असते. त्यामुळे येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी आता पुढे घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे ऋषिकेशने सांगितलेलं असतं की DNA टेस्ट करायची. त्यामुळे लता खूपच जास्त घाबरलेली असते. तेव्हा ऋषिकेशने एका पाकिटामध्ये DNA टेस्ट करण्यासाठी आपल्या केसांचे सॅम्पल आधीच काढून ठेवलेले असतात. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की जानकी, या ड्रॉवरमध्ये, या पाकिटामध्ये मी माझ्या केसांचे काही सॅम्पल DNA टेस्टसाठी काढून ठेवलेत आधीच. लॅबमधून एका माणसाला मी फोन करून बोलावलं आहे. तो विश्वासातला माणूस आहे. तो सॅम्पल येऊन घेऊन जाईल. काळजी करायचं काही कारण नाही आहे. तेव्हा इथे जानकी म्हणते ठीक आहे ऋषिकेश. त्याच्यानंतरला इथे आता लताबाई आपल्या रूममध्ये येतात. म्हणजे जानकी ऋषिकेशच्या रूममध्ये येऊन खोकण्याचं नाटक वगैरे करतात आणि जानकीला आधी रूममधून बाहेर काढतात पाणी आणायला आणि नंतर ऋषिकेशला सुंठा आणायला बाहेर काढतात. तेव्हा जानकीला संशय आलेला असतो की लताबाईंनी नक्कीच काहीतरी कारस्थान केलेलं आहे. तेव्हा इथे जानकी आता सगळ्यांच्या समोर येते आणि ज्या वेळेला लॅबमधून महेश आलेले असतात त्यांना जानकी म्हणते की सर, आता तुम्ही इथेच आहात, पार्वती आईसुद्धा इथे आहेत आणि ऋषिकेशसुद्धा इथेच आहेत. तेव्हा तुम्ही एक काम करा ना, तुम्ही स्वतः त्यांचे सॅम्पल कलेक्ट करा. हो की नाही लताबाई?
तेव्हा इथे लता म्हणते, अगं पण कशाला, आम्ही सॅम्पल काढून ठेवलेत ना. तेव्हा जानकी म्हणते, नाही नको ऋषिकेश, हे तुमचे सॅम्पल माझ्याच हातामध्ये राहू देत. तुम्ही एक काम करा सर, तुम्ही आता समोरासमोर त्यांचे आता सॅम्पल कलेक्ट करा. तेव्हा इथे महेश सर ऋषिकेशचे सॅम्पल घेतो आणि त्याचबरोबर लताबाईंचे सुद्धा सॅम्पल घेतो. त्यामुळे इथे जानकीने ऐश्वर्या सारंगला पहिला धक्का हा दिलेला असतो. महेश जेव्हा सॅम्पल घेऊन जातो त्यावेळेला प्रेक्षकांनो ऐश्वर्या कारस्थानं करायची काही थांबत नाही. ती आता काय करते, तिच्या गुंड मित्रांना फोन करते आणि म्हणते की आता आमच्या घरातून एक माणूस गाडी घेऊन सॅम्पल घेऊन निघाला आहे, त्याला रस्त्यामध्ये अडवा, त्याच्याशी थोडंसं भांडण वगैरे करा आणि त्याच्या बॅगमध्ये जे काही आता ऋषिकेशच्या नावाचं सॅम्पल असेल तिथे मी सांगते ते सॅम्पल ठेवा. तेव्हा प्रेक्षकांनो ऐश्वर्याने आता इथे तिच्या लोकांना कधी ते सॅम्पल दिलं, कधी तिने मॅनेज करायला सांगितलं हे काहीही माहिती नाही आहे. फक्त काही लोक त्या माणसाला आता अडवतात, जो सॅम्पल घेऊन जात असतो लॅबपर्यंत, त्या महेशला आता अडवतात, विनाकारण त्याच्याशी वाद घालतात. एक गुंड माणूस येतो गाडीच्या दरवाजामधून, आता ती पेटी बाहेर घेतो, त्याच्यामध्ये ऋषिकेशच्या जागी ऐश्वर्याने जे सॅम्पल ठेवायला सांगितलेले असतात ते सॅम्पल आता ठेवलेले असतात. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता रिपोर्ट हा वेगळाच येणार असतो, कारण ते सॅम्पल जानकीचे असतात. त्यामुळे रिपोर्ट पॉझिटिव्ह येणार हे नक्की आहे. पण त्याच्या आधीच इथे आता जानकीने खूप छान अशी खेळी खेळलेली असते. ज्या वेळेला इथे आता कावेरी घरी आलेली असते त्यावेळेला इथे आता ऐश्वर्या आपल्या गुंड माणसांना सांगत असते की मी दिलेले सॅम्पल तुम्ही बदललेत ना. तेव्हा ते म्हणतात, ऐश्वर्या ताई अजिबात काळजी करू नको, तू सांगितलेलं काम अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता ऐश्वर्याच्या जीवात जीव आलेला असतो. तर इथे कावेरी घरी येते तेव्हा दरवाजा उघडल्यानंतर लताबाई म्हणत असतात, कोण हो तुम्ही. तेव्हा कावेरी म्हणत असते की मी या घरची विहीनबाई आहे, मी इथे माझ्या मुलीला भेटायला आले. तेव्हा सारंग ऐश्वर्याला म्हणत असतो की ऐश्वर्या आता काय करायचं आपण. तेव्हा इथे आता कावेरी सांगायला जाणार की मी ऐश्वर्याची आई आहे. तेवढ्यातच ऐश्वर्याने चक्कर येण्याचं नाटक केलेलं असतं. तेव्हा इथे सारंग म्हणतो, आता कुणी काही बोलू नका. तेव्हा लताबाई म्हणत असतात, काय झालं माझ्या मुलीला, काय झालं. तेव्हा कावेरी त्यांच्याकडे बघतच राहते. कावेरीला असं वाटतं की ह्या माझ्या ऐशूला आपली मुलगी असं का म्हणतायत. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता कावेरी म्हणत असते, तुमची मुलगी म्हणजे. तेव्हा इथे लगेचच ऐश्वर्या लताकडे बघायला लागते. तेव्हा लता म्हणत असते, आता माझी मुलगी नाही तर काय, मलासुद्धा ती मुलीसारखीच आहे ना. तेव्हा कावेरी म्हणते, हो तुम्हालासुद्धा ती मुलीसारखी आहे, पण तुम्ही कोण. तेव्हा लता म्हणते, मी पार्वती, ऋषिकेशची आई. तेव्हा कावेरीला खूपच मोठा धक्का बसतो. त्यानंतर सारंग म्हणत असतो, आता जर ह्या दोघी, एक ऐश्वर्याची खोटी आई आणि दुसरी खरी आई, दोघी जर समोरासमोर थांबल्या खूप मोठा गोंधळ होईल. तेव्हा इथे सारंग म्हणत असतो की तुम्ही एक काम करता का पार्वती आई, तुम्ही जरा जा आणि ऐश्वर्यासाठी पाणी घेऊन या. तेव्हा लताबाई म्हणत असतात की मी माझ्या मुलीचं नाही करणार तर कोण करणार, तेवढी तर मी काळजी घेतलीच पाहिजे ना. तेव्हा कावेरी तिच्या तोंडाकडे बघतच राहते. त्यानंतर इथे आता लताबाई रडत असतात, आपल्या मुलीला चक्कर आली म्हणून. ऐश्वर्या लताच्या भावनांचा इथे किती आता गैरफायदा घेत असते, तिच्या भावनांशी खेळत असते. तेव्हा लताबाई इथे रडत रडत ऐश्वर्यासाठी पाणी घेऊन जात असतात. तेव्हा जानकी विचारते, काय झालं, तुम्ही हे पाणी कुणासाठी घेऊन जाताय. तेव्हा लता रडत असते आणि ती म्हणते, हे पाणी मी माझ्या मुलीसाठी घेऊन जाते. तेव्हा जानकी म्हणते, कुठल्या मुलीसाठी. तेव्हा लता म्हणते की माझ्या मुलीसाठी, ऐश्वर्यासाठी हे पाणी मी घेऊन जाते. तेव्हा इथे जानकीला प्रश्न पडतो. जानकी म्हणते, ऐश्वर्या तुमची मुलगी, आता ती कधीपासून तुमची मुलगी झाली. तेव्हा इथे लता घाबरते. तिला असं वाटतं ऐश्वर्याने सांगितलं आहे की आपण दोघीजणी माय लेकी आहोत, हे सत्य कुणालाही सांगायचं नाही. जर ह्या जानकीला कळलं तर आमच्या नाटकाला काही अर्थच राहणार नाही. तेवढ्यातच इथे आता कावेरी बाहेर येते. कावेरी म्हणत असते की मला थोडं तुझ्याशी बोलायचं आहे जानकी, माझं जानकीकडे काम आहे. तेव्हा कावेरी म्हणते, जानकी अगं मी हा माफीनामा घेऊन आली आहे.
रणदिव्यांपैकी कुणी पण ह्या पेपरवरती जर सही केली ना तर यांची शिक्षा थोडी कमी होईल ग. मी तुझ्यासमोर हात जोडते. तेव्हा प्रेक्षकांनो जानकी म्हणत असते, काकू प्लीज तुम्ही माझ्यासमोर हात जोडू नका, पण मी खरंच सांगते तुम्हाला, मी आता कुठलाही डिसिजन एकटी घेणार नाही आहे. मी ऋषिकेशजवळ बोलते, ते जर म्हणाले ह्या माफीनाम्यावरती सही कर तरच मी करेन, नाहीतर नाही. प्लीज मला माफ करा, कारण प्रश्न जर माझा असता ना तर हसत हसत सही केली असती. प्रश्न माझ्या कुटुंबाचा आहे, माझ्या वडिलांसारख्या नानांचा आहे. सयाजी काकांनी जे काही केलं आहे तो अपराध काही छोटा नाही काकू, तुम्हाला पण माहिती आहे. तेव्हा मी ऋषिकेशची बोलते आणि मग काय ते तुम्हाला सांगते. तेव्हा कावेरी म्हणते, तू बोल बाळा त्याच्याशी आणि ऋषिकेशला समजाव. तेव्हा कावेरी म्हणत असते, आणि अजून एक गोष्ट विचारायची तुला कावेरी, अगं त्या बाई कोण आहेत ज्यांनी दरवाजा उघडला? तेव्हा त्या लताबाई आहेत असं आता जानकी सांगत असते. मग त्या ऐश्वर्याला आपली मुलगी माझी मुलगी माझी मुलगी असं का म्हणतायत? अगं ऐश्वर्या तर माझी मुलगी आहे ना, तीसुद्धा एकुलती एक, तीसुद्धा वागायला धड नाही, आणि त्याच्यामध्ये ही बाई तिचे किती लाड करते, तिला सारखी माझी मुलगी बोलते, ती नक्की आहे तरी कोण? तेव्हा इथे त्या लताबाई आहेत. जानकी तिची नीट काही ओळख करून देत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे जानकीला प्रश्न पडतो की लताबाई ऐश्वर्याचं एवढं का ऐकतात, म्हणजे ऐश्वर्याला इतकं महत्त्व त्या का देतात, म्हणजे अगदी मुलगी वगैरे बोलतात. कालसुद्धा त्या इथे रडत होत्या आणि म्हणत होत्या की माझ्या मुलीला चक्कर आली आहे. तेव्हा इथे जानकी म्हणते नक्कीच काहीतरी गडबड आहे प्रेक्षकांनो. तेव्हा इथे जानकी आपल्या रूममध्ये जाते. ती जेव्हा ड्रॉवर उघडते ना प्रेक्षकांनो, त्यावेळेला ऋषिकेशने आपल्या ड्रॉवरमध्ये जे सॅम्पल ठेवलेले असतात त्या सॅम्पलच्या जागी ऐश्वर्याने लताला जानकीचे सॅम्पल ठेवायला सांगितलेले असतात, पण नाव मात्र सांगितलेलं स्वतःचं. त्याच्यामुळे आता जानकीचे सॅम्पल त्या ड्रॉवरमध्ये असतात, कारण लताने ते चेंज केलेले असतात. ऋषिकेशचे ती घेऊन गेलेले असते आणि त्याचबरोबर लताचे आता त्या ड्रॉवरमध्ये नसून तिच्या रूममध्ये असतात, पण जानकीचे मात्र सॅम्पल हे ऋषिकेशच्या ड्रॉवरमध्ये असतात आणि ते जानकीच्या हातातच राहतात. कारण महेश सर जेव्हा येतात तेव्हा जानकी समोरासमोर केस कलेक्ट करायला सांगते, त्यामुळे आता तिच्याकडे ते पाकीट आता राहिलेलं असतं. तेव्हा जानकी जाते आणि ते पाकीट आता उघडून बघते, कारण तिला थोडाफार संशय येतो, जर ऋषिकेश हा या लताबाईंचा मुलगाच नाही आहे, हे सत्य मला माहिती आहे, ह्या कुणीतरी खोटाड्या आहेत आणि ऐश्वर्याच त्यांना या घरामध्ये घेऊन आले, हे आता बरोबर जानकीला कळलेलं असतं. तेव्हा जानकी म्हणत असते की आता काय करायचं, म्हणजे नक्की लताबाई कुणाबरोबर आपले सॅम्पल मॅच करणार होते? ऋषिकेश तर त्यांचा मुलगा नाही आहे, मग या घरामध्ये मुलगी कोण आहे जी लताबाईंबरोबर तिचा DNA मॅच होऊ शकतो? तेव्हा इथे जानकीला प्रश्न पडतो की मुलगी तर मी आहे, ऐश्वर्या आहे, मग त्यांची सख्खी मुलगी कोण असेल जिचे DNA इथे त्यांच्याबरोबर मॅच होणार आहेत? त्या मुलीचा आधी शोध घ्यायला हवा. तेव्हा इथे जानकीला आठवतं प्रेक्षकांनो, जानकी म्हणत असते की तुम्ही सांगा ना लताबाई, अहो तुम्ही हे सगळं का करताय? त्या ऐश्वर्याच्या सांगण्यावरून, त्या ऐश्वर्या किती कारस्थानी आहे तुम्हाला माहिती नाही का? जेव्हा वेळ येईल तेव्हा कळेल सत्य सगळं कळेल. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जानकी म्हणत असते की काल जेव्हा लताबाई ऐश्वर्याला पाण्याचा ग्लास घेऊन जात होत्या तेव्हा मी विचारलं तुम्ही रडताय का? तेव्हा लताबाई इमोशनल झाल्या आणि म्हणाल्या की माझ्या मुलीला चक्कर आली आहे. म्हणजे ऐश्वर्या त्यांची मुलगी असं का म्हणाल्या त्या? नक्कीच ऐश्वर्याचा काहीतरी डाव आहे. ठीक आहे, आपण तो डाव आता त्यांच्यावरतीच टाकूया. तेव्हा इथे आता पाकिटामध्ये जे सॅम्पल असतात ते लांब केसांचे असतात. तेव्हा इथे जानकी ऋषिकेशला म्हणत असते, ऋषिकेश तुम्ही जेव्हा ड्रॉवरमध्ये सॅम्पल ठेवले होते केस तर तुमचेच होते ना, तुमचे केस तोकडे आहेत. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी हे काय बोलतेस तू, माझे केस तोकडेच असणार ना? तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश हे पाकीट बघा, याच्यामध्ये लांब केस आहेत, याचा अर्थ तुमच्या केसांच्या जागी त्या लताबाईंनी कुठल्या तरी मुलीचे केस ठेवलेत आणि ती लताबाईंची मुलगी आहे, तेव्हाच तर त्यांचा DNA हा मॅच होणार असतो ना. पण मी योग्य वेळेवरती त्या महेश सरांनाच तुमचे सॅम्पल कलेक्ट करायला सांगितले, त्यामुळे हे सॅम्पल माझ्याकडेच राहिले. आता हे लांब केस नक्की कुणाचे असतील याचा शोध कसा काय लावायचा? तेव्हा जानकीला ते केस आता स्वतःच्याच ओळखीचे वाटत असतात, पण ती काही आता लक्ष देत नाही. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो महत्त्वाची गोष्ट आता जानकीला करायची असते. जानकी लताबाईंना चहा वगैरे देते
आणि म्हणत असते, काय मग कशी आहे तुमची मुलगी ऐश्वर्या? तेव्हा ती म्हणते, आहे आता थोडी बरी आहे. तेव्हा जानकी म्हणते, तिला जरा चांगुलपणाच्या गोष्टी सांगा हो, जरा चांगलंसुद्धा शिकवा. इथे घरामध्ये वाद कसे होतील, भांडणं कशी होतील, एकमेकांना शिव्या कशा दिल्या जातील, एकमेकांवरती ताटं कशी फेकून मारतील, याच विषयांवरती बोलण्यापेक्षा चांगल्यासुद्धा गोष्टी ह्या सांगितल्या पाहिजेच ना तिला. तेव्हा जानकी म्हणते, तिला जरा समजावं तुम्ही, तुमची मुलगी आहे ना ती. तेव्हा इथे आता लताबाई गप्पच बसतात. तेव्हा जानकी म्हणते, काय लताबाई बरोबर ना, ऐश्वर्या मुलगी आहे ना तुमची, हे सत्य मला कळलं आहे. आता काय सत्य आहे ते तुम्ही सांगा ना. तेव्हा इथे लताबाई म्हणते की काही नाही, सत्य काहीच नाही आहे. तेव्हा जानकी म्हणते, मला नाही सांगणार का, मला 2 मिनटं नाही लागणार सत्य शोधून काढायला. तेव्हा जानकी म्हणते की लताबाई, तुम्हाला तुमच्या मुलीची, तुमच्या लहान मुलीची तुम्हाला शपथ आहे, जर तुम्ही मला सत्य नाही सांगितलं तर आता तर तुम्हाला सांगावंच लागेल की नक्की काय गडबड आहे, काय चाललं आहे तुमच्या आयुष्यात. तेव्हा हे मला आता अगदी व्यवस्थित सांगा. इथे ऐश्वर्या जेव्हा जेव्हा लतावरती ओरडते तेव्हा तेव्हा लता रडत असते. जानकी विचारते की सांगा ना लताबाई, नक्की काय चाललं आहे तुमच्या मनात, आणि ऐश्वर्या तुम्हाला बोलल्यानंतर तुम्ही रडता का, मला सत्य काय आहे ते सांगा. ऐश्वर्याला मुलगी म्हणता म्हणून ती ओरडल्यावरती तुम्हाला भीती वाटते का. तेव्हा इथे लता आता गप्पच बसते. लता म्हणत असते की नाही, असं काही नाही आहे. जानकी म्हणते, खरं खरं सांगा, तुम्हाला तुमच्या मुलीची शपथ आहे. आता ऐश्वर्याची शपथ दिल्यानंतर लता म्हणत असते की नाही नाही, शपथ नको देऊस, मी तुला नाही सांगू शकत. तेव्हा जानकी म्हणते, मी शपथ दिले तुम्हाला लताबाई, तुमच्या एकुलत्या एका मुलीची, बघा पूर्ण करा. तेव्हा इथे आता लता म्हणत असते की हे बघ, कुणाला सांगणार तर नाही ना, तुला एकटीलाच सांगते, ऐश्वर्या आहे ना, ऐश्वर्या ती माझी मुलगी आहे. तेव्हा इथे आता जानकीला खूप मोठा धक्का बसतो. जानकी म्हणते, काय, पण ऐश्वर्या तर इथे सयाजी काकांची आणि कावेरी काकूंची मुलगी आहे, तीसुद्धा एकुलती एक. तेव्हा ती म्हणते, नाही नाही, ती खोटं बोलली असेल, खरं तर ती माझीच मुलगी आहे, माझी छकुली. तेव्हा जानकी म्हणते, हे शक्यच नाही. तेव्हा जानकी म्हणते, ठीक आहे, उद्या मी कावेरी काकूंनाच इथे बोलावून घेते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकीने कावेरीला बोलावलेलं असतं आणि इथे जानकी म्हणत असते, कावेरी काकू, अहो लताबाईंचं असं म्हणणं आहे की ऐश्वर्या ही त्यांची मुलगी आहे, त्यांनी जन्म दिला आहे का तिला. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, काय, अहो हे काय बोलताय तुम्ही, अहो जानकी, तुला माहिती नाही का गं, ऐश्वर्या माझी मुलगी आहे ते, आणि माझ्या पोटच्या मुलीला तुम्ही असं बोलताय, मला हे अजिबात पटलेलं नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरीमध्ये आणि लतामध्ये भांडण सुरू होतं. लता म्हणत असते, गप्प बस, मी तिला मधुभाऊंच्या आश्रमामध्ये नेऊन सोडलं होतं, तिथून तू दत्तक घेतलं असशील, पण ऐश्वर्या माझी मुलगी आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्यावरून लताचं आणि कावेरीचं भांडण होत असतं. इथे आता लता ही म्हणत असते की कावेरी ही माझी मुलगी आहे ऐश्वर्या. कावेरी म्हणत असते की ऐश्वर्या माझी मुलगी आहे. दोघांमध्ये वाद सुरू होतो. तेव्हा जानकी म्हणत असते, लताबाई काल मला म्हणत होत्या की ऐश्वर्या त्यांची मुलगी आहे म्हणून. हो ना ऐश्वर्या, म्हणजे नक्की तुझे आई वडील कोण आहेत गं. ऐश्वर्याला इतका राग येतो. ऐश्वर्या म्हणत असते, जानकी जास्त बोलू नकोस, कळलं ना, ही लता माझी आई नाही आहे, कळलं का. तेव्हा लताला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते, ऐश्वर्या गं असं काय करतेस, तूच तर माझी मुलगी आहेस ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, मी तुझ्यासारख्या फडतूस बाईची मुलगी नाही आहे, ही जानकी आहे ना, ती तुझी मुलगी आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता जानकी हीच आता लताची मुलगी असल्याचं सत्य ऐश्वर्याने सगळ्यांपासून लपून ठेवलेलं असतं आणि ते सत्य आता स्वतः ऐश्वर्याने घाबरून सगळ्यांच्या समोर सांगून ती मोकळी झालेली असते. तेव्हा इथे जानकीला आता इतक्या वर्षानंतर आपल्या हक्काची आई मिळालेली असते आणि त्यामुळे प्रेक्षकांनो जानकीला खूप जास्त आनंद होतो. आता या चक्रव्यूहमध्ये ऐश्वर्याच अडकलेली असते. कावेरी म्हणत असते, ऐश्वर्या माझी मुलगी आहे, लता म्हणत असते माझी मुलगी आहे. त्याच्यामध्ये आता ऐश्वर्या पूर्णपणे फसलेली असते, कारण आता प्रश्न हा तिच्यावरती उभा राहिलेला असतो. तेव्हा ती म्हणते की सगळं थांबवा, माझी आई ही कावेरी आहे आणि माझे वडील सयाजी विखे पाटील आहेत, कळलं का, खानदानी मुलगी आहे मी. तर तुझी मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून ही जानकी आहे, जिला तू मधुभाऊंच्या आश्रमामध्ये सोडलं होतंस.
त्यामुळे जानकीला आपल्या आईचं सत्य आता कळलेलं असतं आणि इथे लताने ऐश्वर्यानेच तिला हे नाटक करायला सांगितलं, हे सगळं कारस्थान तिने प्रॉपर्टीसाठी केलं हे आता लताने जानकीला सांगितलेलं तर असतंच, त्याचबरोबर संपूर्ण रणदिवे कुटुंबाला सांगितलेलं असतं आणि त्यांची मनापासून माफी मागितलेली असते। त्याचबरोबर या नाटकामध्ये सारंगसुद्धा ऐश्वर्याला सामील आहे आणि आजीसुद्धा, हे सत्यसुद्धा आता लताने जानकीला सांगितलेलं असतं।